उद्धव ठाकरे दिल्लीमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाकडून भेटीबाबतच्या दौऱ्याची चाचपणी केली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दिल्लीमधील शंभू बॉर्डरवर ठाकरे शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे। थेट माहिती आपण साठी जाऊयात आपण दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, उद्धव ठाकरे या शेतकऱ्यांची भेट घेतील अशी चर्चा आहे, सध्या चाचपणी सुरू आहे। अगदी बरोबर आहे निखिला, शिवसेनेच्या सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे दिल्लीच्या बॉर्डरवर चलो दिल्लीचा नारा देत शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र दिल्लीची सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डर असेल इथपर्यंत शेतकरी पोहोचलेच नाहीत। फक्त शंभू बॉर्डरवरच म्हणजे पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांच्या सीमेवरच सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कदाचित या शेतकरी आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले काही नेते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। त्यांच्याकडून त्यांच्या दौऱ्याची चाचपणी देखील सुरू आहे। पण पाहायला गेलं तर शंभू बॉर्डर आणि राजधानी दिल्लीचं अंतर जवळपास 200 ते 250 किलोमीटर आहे। त्यामुळे बाय कार प्रवास उद्धव ठाकरेंना जमणार नाही। त्यामुळे चंदीगड किंवा इतर जवळचं विमानतळ आणि तिथून पुढचा हा दौरा कदाचित निश्चित केला जाऊ शकतो। पुढच्या 2 आठवड्यांमध्ये हा दौरा कधी असू शकतो। मात्र उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्याची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे आणि ते सगळ्या आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे। एमएसपीच्या आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं खरं तर हे आंदोलन चालू आहे। प्रशासनाकडून जोरदार तयारी करत त्यांना दिल्लीत येऊ दिलेलं नाही आणि अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या शेतकरी आंदोलकांची भेट घेणार आहेत। त्यामुळे नक्कीच राजकीय देखील एक महत्त्व प्राप्त होणार आहे असं म्हणता येईल या भेटीला। निखिला, धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये या शेतकऱ्यांची भेट घेतील अशी चर्चा आहे आणि या दौऱ्याची चाचपणी सध्या केली जात आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते।